आज कसली पार्टी आहे आपल्याकडे? आपल्याकडे पार्टी आज मटणाची आहे. आम्ही सगळ्यांना बोलवलंय जेवायला. सगळ्यांना हे करणार आम्ही. बेबी आता स्पेशल चिकन. हुशार कधी होतल? 4 किलो घेत. संध्या आत्या झोपत की काय? नाही बाबा झोपते कुठे. अच्छा, आणि ते सुकं खोबरं. गरम मसाला वगैरे काय नाही. आहे ना गरम मसाला. गरम मसाला, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि आपला घरगुती मसाला. हा, आणि गरम हळद. मसाला हा, आणि ते काय मीठ आहे. मीठ आहे. आलं लसूण पेस्ट, ओके. कांदा, टोमॅटो, भाजलेला कांदा, सगळे मसाले. कांदा, टोमॅटो, हळद, तमालपत्री, आता सगळं मसाला. लसूण कोथिंबीर पेस्ट. कांदा टोमॅटो टाकणार. कांदा टोमॅटो टाकणार ना, आता ते शिजत ठेवायचं. वाफ द्यायची. आणि ह्याला वाफ द्यायची. याच्यानंतर ती पण घालायचं. ए नको वाजा नको. माका नाही काय माहिती तुझा. कोणी याकान काय ते सांगा, काय काय करूचं आता. आता शिजवून एकत्र शिजवून घ्यायचा. हा. अरे काय गरम पाणी जरा घालायचं. मटन पार्टी. मटन आहे का चिकन खायचं ना. आता गरम पाणी टाकणार. आणि तिच्या तीन ब्लाऊज घालून परत आली ना, मिळाले ब्लाऊज काढून पण बघितले तरी पण नाही मिळाले. आणि ती असं करून पैसे तर आपल्याला आमटी पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं. कल्लशी भाकरी बाजू घालूया ना. हा हा. भाकरी हो, मटणा वांगडा भाकरी हो. हा भाकरी भाकरू. मिक्सर. कांद्याचं वाटण. अगं नंतर पुन्हा वाटायचं आहे ते सगळे. पाणी न घालता हे आपण वाटण वाटलं याच्यामध्ये. त्याच्यामध्ये कांदे किती घेतले? 10 कांदे घेतले. 10 कांदे घेतले, कारण मटण 3.5 किलो आहे ना चिकन. घातलं नाही आहे याच्यामध्ये. आधी कांदा कोंबून घेतला, लाल करून घेतला. हा किती वळी? 5 वाट्या घेतल्या. सुकं खोबरं चांगलं लालसर खरपूस भाजून घेतलंय. आणि नंतर मग हे कांदा खोबरं एकत्र, न पाणी अजिबात घालायचं नाही, नुसतं असंच घ्यायचं. खोबरा बिबरा असा वाटून घ्यायचा, पाणी नाही याच्यात. हो अगोदर झालेली आहे गोष्ट ही. असं चुलीवर असं शिजत होतं मटण वळे आंबोळे वगैरे. आणि कोणतरी असा म्हणजे खिडकीवर असा हात पुढे केला. तिने हात पुढे केला ना, तर तिने हातात असं मटण नाही किंवा आंबोळी नाही, कारा ठेवला हातावर. मग हे कोणतरी असं तिने निकरून ठेवला वजन. तर त्याच्यामध्ये 800 ग्राम समजा सुका फोडी रवले ते सुका झाला. भाजी झाली त्यांची. म्हणजे भाजी आमटी असं थोडक्यात. भाजी आमटी. भाजी आमटी. ही आत्या माझी सांगलेलं असते.
तिच्या नाकून कशा कोणी कोणी येत नाही इकडे नागत नाही. आणि मागल्या एवढ्या जणी आहेत. आई मग एका मागितल्यानंतर भाकरी जे मागितल्यानंतर मग काय करणार अरे राजून आता घर बांधण्यानं तिथे काय घर होतं बांधल्यानं तिकडे पूर्ण जंगल आहे कशा जंगल हैता दगड मारले. काय ते नाही राख काय बसलेले आणि मने संडासला बसला आणि हातात काय होतं दिवो होतं. आणि बरोबर मनाच्या पुढे तरी बसलं आणि धुंड पडलं आणि दिवो पण विचरलं. दिवो विचारलं. बॅटरी होती बॅटरी पण गेली काय शेवटी आई घाबरली आईच्या लक्षात येतं. मग आई आपली गप्प बसली अशी आणि मग हात मध्ये काकू जरा इकडे ये मग त्याला धरीत धरीत तसाच धरत आणलं ते का म्हणे प्रेमा आमची होती ना ती सांगायची. काय किती किती तेव्हा माहिती आहे. त्या खाली आमच्या घरात कधी बघतोय आम्ही संध्याकाळी जाऊ सहा वाजता. जाऊ ना लहान असताना 7 वाजता. खाली काकी होती पुष्पा त्याची भयानक असायचं त्याच्या नाही खालच्या कागडात यांच्या कोणतरी असं झोपायला गेलो की आवाज झोपायला जायचो आम्ही त्यांच्याकडे ना कधी प्रतिभा कधी मी असं ती एकटी असायची ना काका वारल्यावर प्रेमा आणि अन्न आमचं पळत काय होतं. मी नाही धावली. ती कशाक धावली ती का काय काढला काय मी कशाक धावतोय म्हणून ही बोमच दिली दूध दूध करून बाई पुढ्यात एवढी गेली तरी आई आई करतात. आई घ्यायची जाण्यावी आई काय झोपल्या ह्या डाळ आणि या भाज्या ना ही लाईन दिल्यापासून ना जरा कमी झाला. आईशिवाय आम्ही काही गेलो खूप वेळ झाली हो एकदा अण्णा सुंदरचा कठीण आहे माका वाटतं आता कोण सगळे होत नाही कोणच म्हणजे किती माणसा बघ तुमच्याकडे त्याची फोडणी करायची मग चव येईल आणि परत आली ना होती त्याची मग ती परत घावत असं मिळणार आपल्याला छान काय टाकलं कांदा टोमॅटो हे म्हटलं जरा तेल लागतं. मला सामान आणून केलं ते मला तूच ते आम्ही घेऊन जातो बापरे काय मग शक्यच नव्हता पूर्ण सगळी खाणारी चालली होती लोक असते 7-8 जण गाळून घेतलं हा आपण हा रस्सा बनवलेला ना त्याच्यातलं आपण हे ना गाळून घेतलंय आता ह्याची भाजी बनवणार ह्याची भाजी बनवणार त्याचं ते आता लावते ह्याची कांदा खोबरा घालायचं नाही परत. न पाणी घातलेलं इसको नाही घातलं मीठ ना हा म्हणजे आता खोबरं घालायचं ना त्याच्यात. मामी पुण्यावरनं तर तुम्हाला बेबी आत्याच्या हातच्या चिकनची भाजी आणि रस्सा हा कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आपली बेबी आत्या कोल्हापूरची आहे सो त्यांच्या इथे चिकन सुक्काला चिकन जास्त शिजवावं लागेल बोलतात त्यामुळे मी तसं मेन्शन केलं आहे.